हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल कुक विथ अश्विनी यामध्ये. आज आपण बनवणार आहोत भोपळ्याच्या घाऱ्या. आमच्या इकडे याला घाऱ्याच म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा. हा भोपळा आपण चिरून घेतलेला आहे. त्यामधल्या बिया काढून सगळ्या तो आपण खिसणीने खिसून घेतलेला आहे. यामध्ये आपण भोपळ्याचा खिस जेवढा आहे तेवढाच गूळ वापरलेला आहे. यामध्ये मोजून एका पातेल्याने मोजून घ्यायचा खिस आणि तेवढाच गूळ घालायचा. तो एकसारखा करून हलवायचा आहे. गूळ आणि खिस एकत्र करून झाल्यानंतर तो आपण 10 मिनिटं शिजवायचा आहे गॅसवर. हे पहा, अशा प्रकारे आपण 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. फक्त 10 ते 12 मिनिटं किस आणि गूळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे किस. 10 मिनिटं झाल्यानंतर गॅस बंद करून हे मिश्रण आपण गार करत ठेवायचं आहे. पूर्णपणे गार करायचं आहे हे मिश्रण. गार झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे मीठ टाकून घ्यायचे. मीठ टाकल्यानंतर एका चाळणीने पीठ चाळून गव्हाचे पीठ टाकायचं आहे आणि आपण कणकेचा गोळा चपातीचा कसं मळतो त्या पद्धतीने मळायचं आहे. अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे. मळून झाल्यानंतर आपण दोन्ही साईडला खसखस लावून लाटून घ्यायचं आहे. त्यानंतर पुरीप्रमाणे गोल शेप द्यायचा आहे त्याला व तळून घ्यायचं आहे. चांगले तेल कडवून मगच त्यामध्ये घालावे तळण्यासाठी पुऱ्या. हे पहा, टम्म फुगून तयार झालेले आहेत आपल्या घाऱ्या. अशा प्रकारे घाऱ्या तयार आहेत. थँक्यू.